नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की बायकोनी जर नवऱ्याला मारहाण केली, शिवीगाळ केली, क्रुएल्टी कमिट केली तर या ग्राउंडवर नवरा डिवोर्स पिटिशन दाखल करून डिवोर्स मिळवू शकतो। त्या संदर्भाने काय तरतूद आहे आणि काय जजमेंट आहे आपण बघूया। तर आपण जेव्हा डिवोर्स पिटिशन दाखल करतो तेव्हा डिवोर्सच्या पिटिशनमध्ये एक महत्त्वाचा ग्राउंड घ्यायचा असतो की अमुक अमुक ग्राउंडवर मला डिवोर्स मिळावं अशा पद्धतीचं कथन आपण त्या पिटिशनमध्ये करत असतो। ते अत्यावश्यक असते। ग्राउंड घेतल्याशिवाय आणि तोही लीगल ग्राउंड घेतल्याशिवाय तुमची डिवोर्सची पिटिशन ग्रांट होत नसते। त्याच्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही डिवोर्सची पिटिशन दाखल करता अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कुठल्या ग्राउंडवर डिवोर्स मागत आहात ते लिहायचं असतं आणि ते अत्यावश्यक आहे। तर मित्रो, डिवोर्ससाठी जे ग्राउंड्स अवेलेबल आहेत त्याच्यातील एक महत्त्वाचा ग्राउंड आहे क्रुएल्टी। या क्रुएल्टीच्या ग्राउंडवर तुम्ही डिवोर्सची पिटिशन दाखल करू शकता। हा ग्राउंड दोघांसाठी अवेलेबल आहे, नवऱ्यासाठी आहे, बायकोसाठी आहे। साधारण असा समज असतो की नवरा हा बायकोवर क्रुएल्टी कमिट करतो आणि तिला क्रुएल्टीच्या ग्राउंडवर डिवोर्स मिळतो, हा एक साधारण समज आहे। पण सेम ग्राउंड हा नवऱ्यासाठी सुद्धा अवेलेबल आहे, कारण कायदा हे म्हणतो की बायकासुद्धा, हे महत्त्वाचं आहे, बायकासुद्धा नवऱ्यांवर क्रुएल्टी कमिट करत असतात। बरं, मग या कुठल्या पद्धतीचे क्रुएल्टी कमिट करत असतात? त्याच्यातील महत्त्वाच्या क्रुएल्टी म्हणजे मेंटल टॉर्चर, फिजिकल टॉर्चर, चार लोकांमध्ये शिवीगाळ करणे, अपमान करणे, वेळेवर जेवण न देणे, औषध पाणी न देणे, या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या जर बायकोनी केल्या तर याला बायकोनी नवऱ्यावर केलेली क्रुएल्टी असं कायदा मानतो। याच्यातीलच एक महत्त्वाचा जो ग्राउंड आहे तो म्हणजे की बायकोनी चार चौघात नवऱ्याचं कॉलर धरलं किंवा चप्पलनी मारलं, हा असतात बरं, अशा पद्धतीचं करणाऱ्या बायका आहेत। तर अशा पद्धतीची जर ॲक्टिव्हिटी बायकोनी केली तर या ॲक्टला, अशा पद्धतीचं जर ॲक्ट केलं तर या ॲक्टला कोर्ट असं मानतं की बायकोनी नवऱ्यावर क्रुएल्टी केली आणि या ग्राउंडवर नवऱ्याला डिवोर्स मिळू शकतो, कारण हा ग्राउंड कोर्ट ग्राह्य मानतो डिवोर्स देण्यासाठी। त्यामुळे तुमची बायको जर या प्रकारचं काही करत असेल तर तो ॲक्ट तुमच्या डिवोर्सच्या पिटिशनमध्ये तपशीलवार लिहायचा, डेट वाईज आणि सिक्वेन्स वाईज व्यवस्थित लिहायचं। कुठे केलं आहे, कुठल्या लोकांमध्ये केलं, ते करताना, तुमचा कॉलर धरताना किंवा तुम्हाला मारताना आजूबाजूला कोण होते, ते साक्षीदार कोण आहेत, हे सगळं व्यवस्थित तपशीलवार लिहून तुम्ही हे जर पिटिशन कोर्टात दाखल केलात तर या बेसिसवर तुमच्यावर क्रुएल्टी कमिट झाली, तुमच्या बायकोनी तुमच्यावर क्रुएल्टी केली, हे सिद्ध केल्यावर या ग्राउंडवर कोर्ट तुम्हाला डिवोर्स ग्रांट करतो। बरं, या संदर्भाने काही जजमेंट आहेत का? हो, जजमेंट आहे। ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे। जजमेंटचं नाव आहे जयश्री वर्सेस अर्जुन सिंग, 2011चं जजमेंट आहे। या जजमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे, ही जी बायको आहे, बायकोनी 2-3 लोकांच्या पुढे नवऱ्याला चप्पलनी मारलं। आता चप्पलनी मारलं म्हणजे तसं काही खूप हर्ट होईल किंवा त्याला दुखापत होईल अशा पद्धतीची ती मारहाण नाही आहे, पण चप्पलनी मारलं 4 लोकांमध्ये म्हणून नवऱ्याचा अपमान झाला आणि हे जे काही ॲक्ट आहे क्रुएल्टी म्हणून डिवोर्स देण्यासाठी पुरेसं आहे, कारण यामुळे नवऱ्याचं 4 लोकांमध्ये अपमान झालं, याला कोर्ट क्रुएल्टीचा ग्राउंड मानतो आणि त्या आधारे जो नवरा आहे, पिटिशनर आहे, त्याला कोर्टाने डिवोर्स ग्रांट केलेला आहे। तर मित्रहो, ही होती माहिती की बायको जर क्रुएल्टी कमिट करत असेल, मारझोड करत असेल तर त्या आधारे कशा पद्धतीने तुम्हाला डिवोर्स घेता येऊ शकतं, त्या संदर्भाने माहिती आणि जजमेंट। तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण संपर्क म्हणजे थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही। ज्यांना खरोखर माहिती पाहिजे आहे ते लोक आपलं नाव, गाव, जिल्हा आणि केसची माहिती लिहा आणि व्हॉट्सॲपला पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही संपर्क करू आणि सल्ला देऊ। बाय।